अमरावती शहरात 11 एप्रिलच्या मध्यरात्री घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. लक्ष्मीनगर परिसरातील भोलेशंकर मूर्तीजवळ कपिल वस्तुनगर येथील संतोष राजू बन यांची चाकूने भोगसून हत्या करण्यात आली. संतोष बन हे मित्रासोबत बसले असताना दोन दुचाकींवर आलेल्या तरुणांनी जुन्या वादातून त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. याला सोडायचे नाही अशी धमकी दिल्यानंतर संतोष यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी कॉटन मार्केट रस्त्यावर त्यांना गाठून चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत साहिल रामदीन मावस्कर याला ताब्यात घेतले आहे. तसेच या हल्ल्यात काही अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. विशेष म्हणजे संतोष बन यांच्यावर वर्षभरापूर्वी चाकू हल्ल्याचा गुन्हा दाखल असल्याने जुन्या वैरातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. काल रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संतोष राजू बन वय वर्ष 21 हा त्याच्या घराच्या बाहेरच्या ओट्यावर 11:30-12च्या सुमारास बसला होता कपिल वस्तुनगर गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीमध्ये. त्याचवेळी त्या ठिकाणी साहिल मावस्कर आणि त्याचे 5 विधी संघर्षित बालक मित्र हे त्या ठिकाणी आले. त्यांच्या जुन्या कारणावरून वाद होता, त्याच्यावरून त्यांचं भांडण त्या ठिकाणी झालं आणि मग मयत पुढे पळायला लागला आणि त्याच्या मागे हे 6 जण धावायला लागले. ते 2 मोटरसायकलने त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनी चाकूने वार करून मयत संतोष बन याला जीवे ठार मारलेले आहे. या प्रकरणी साहिल मावस्कर याला ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि इतर विदर संघर्षित बालक जे आहेत त्यांच्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे.